मंचावर उपस्थित 108 वर्षाचे गगनगिरी महाराज औरंगाबादकर, सर्व पंचक्रोशीतून आलेले पाहुणे मंडळी, बाबांवर प्रेम करणारे सर्व ज्येष्ठ वरिष्ठ आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरोखरच आज मी ह्या गावात येऊन मला स्वतःलाही धन्य झाल्यासारखं वाटतं. कारण मी बघितलं तसं मी 3 दिवसापासून येतो बाबाकडे आणि बाबांकडे भजनसुद्धा मी ऐकून गेलो, स्वतः त्याला उपस्थित होतो. परंतु आजचा जो सोहळा आहे तो खरोखरच एक गोकुळात आल्यासारखा मला वाटलेला आहे की प्रत्येकाच्या घरासमोर दारासमोर अशा प्रकारची रांगोळी आणि अशा प्रकारचं स्वागत की मी तरी माझ्या आयुष्यामध्ये कधी बघितलं नाही. फक्त ऐकून होतो की अशा पद्धतीचं असतं, काल्पनिक होतं, परंतु प्रत्यक्षात मला या ठिकाणी बघायला मिळालं आणि खरोखरच असं वाटलं की धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्माचा सीन गेला मज वाटे त्याशी, आलिंगन द्यावं कधी न सोडावे चरण. तर खरोखरच आज धन्य झालेलो आहे मी पाहून की हे इतकं एखाद्या व्यक्तीचं चांगलं कौतुक होऊ शकतं. मित्रांनो, जन्माला आपण सर्वच येतो आणि सर्वांनाच मरायचं आहे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे असं समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे. पण मी पण आपल्याला सांगतो की तुम्ही आम्ही मेल्यानंतर आपलं स्वागत कधीतरी कोणी करत असतं ते आपण बघायला नसतो, परंतु ज्यांना साक्षात्कार होतो बाबांनी सांगितलेला आहे त्यांचंच अशा पद्धतीनं साक्षात ईश्वरासारखं स्वागत होऊ शकतं, हे सुद्धा मला या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. आपण बघितलं असेल जन्माला आल्यानंतर तुम्ही आम्ही मरतो आणि मेल्यानंतर काही समाजातले लोक म्हणतात की ही एकदाची कीड गेली, हे आधीच मरायला पाहिजे होतं. तो कुठं गेला? नरकात गेला. आणि जे व्यक्ती मेल्यानंतर लोकांना हुळहुळून जाते की हा अजून टिकला पाहिजे होता, याची आवश्यकता होती, हा व्यक्ती कुठं गेलेला आहे? स्वर्गात गेलेला आहे. तर मित्रांनो, मी स्वर्ग आणि नरक पाहिला नाही, पण पोलीस खात्यामध्ये आल्यानंतर मी स्वर्ग आणि नरकाची मला व्याख्या कळाली. जो व्यक्ती जेलच्या बाहेर राहतो, तुम्ही आम्ही सगळे जेलच्या बाहेर आहात, तो स्वर्गात आहे. आणि जे व्यक्ती जेलमध्ये जाते ती नरकात जाते. लक्षात, बाबांचं कार्य हेच आहे. मी बघितलं, अनुभवलं, मला 1.5-2 वर्ष झालेलं आहे. ते नेहमी तेच सांगतात गुलाब बाबांसारखं, कधी कोणाकडून एक पैसा घेत नाही. तुम्ही बघितलं असेल की आजचे संत कसे आहेत की आधीच तारीख फिक्स करावी लागते. 10,000 20,000 प्रवचन, त्याच्यानंतर कीर्तन, त्याच्यानंतर एवढाच टाइम देईल, अमक धमक सगळं आहे. साधू भूका भाव का, धन का भूका नाही, धन का भूका जो फिरे सो तो साधू नाही. जो व्यक्ती धनाचा भुकेला आहे तो साधू होऊ शकत नाहीये. माझ्या शांताराम बाबाला तुम्ही बघा, कधी कोणाकडून काही घेत नाहीये, त्यांच्या नावातच आहे शांती आहे. आणि तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे की शांती परत्वे नाही सुख, एरी अवघेची दुःख, म्हणून शांती धरा उतराल पहिलं तिला. जीवनामध्ये क्षणोक्षणी हाची करावा विचार, ताराव्या पार भव सिद्धू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावध. आयुष्य प्रत्येकाचं चाललेलं आहे, परंतु तुम्हाला आणि आम्हाला जर मरावे परी कीर्तिरूपी उरायचं असेल तर संतांचं काहीतरी आपलं घेतलं पाहिजे. मित्रांनो, संत आणि पोलिसांचं कार्य एकच आहे. नेहमी संत लोकांना सुधारण्याचं काम करतात आणि पोलिसही सुद्धा तेच करतात. संत क्रांतिकारी महाराजांनी सांगितलेलं आहे, ज्या लोकांना संतांची भाषा समजत नसेल त्या लोकांना पोलिसाच्या दंडुक्याची भाषा समजवलीच पाहिजे. लक्षात ठेवा, हा समाज सुधारण्याचं काम माझा संत करतो आणि त्यांच्या ज्याने जे सुधारले नाही ते काम आम्ही करतो. लक्षात ठेवा. म्हणून समाजाची मी नेहमी सांगत असतो की समाज हा 3 अक्षराचा बनलेला आहे. समाज, स काढलं तर खाली काय उरतं?
माज उरतो. आमचं कार्य काय आहे आणि संतांचं कार्य काय आहे? सदरक्षण आहे आमचं कार्य आहे आणि बाबांचं तेच कार्य आहे, संतांचं तेच कार्य आहे की सदरक्षण आहे. सदविवेकाने तुम्ही करा न्याय, नसती भय पुढे तुका म्हणे. ज्यांचा सदविवेक ठिकाणावर आहे आणि ज्यांचा आऊट झालेला आहे त्यांना नाठाळांच्या पाठी उचलून मारावी लाटे, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. जे नाठाळ लोक आहेत त्यांना सुद्धा दुरुस्तीचं काम संतांनीच केलेलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे, त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा प्रमाण दिलेलं आहे की जे खरांची व्यंकटी सांडोतया सत्कार मूर्ती वाढो, भूतास परस्परे जडो मैत्र जीवानी. जे खरं आहे, जे वाईट आहे त्यांना सुद्धा दुरुस्त करण्याचं काम केलं पाहिजे. तेच काम आम्ही सुद्धा करतो. तुम्हाला माहिती असेल, आपण सर्व शेतकरी बांधव आहोत. तुमच्या शेतीचं जे पीक आहे, कपासी, सोयाबीन, त्याच्यावर जेव्हा रोग पडतो तेव्हा तुम्ही काहीतरी औषध, एंडोसल्फान, DDT, अमुक धमुक, मोनोक्रम, अमुक धमुक करून ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतात. आणि जेव्हा या समाज व्यवस्थेवर रोग पडतो तेव्हा तो पोलीस 107ची फवारणी, 109ची फवारणी, 110ची फवारणी करून त्याला दुरुस्त करण्याचं काम करतो. मला माहिती आहे की बाबांचं कार्य सुद्धा तेच आहे. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण सर्वांना माहिती आहे, की आपला सर्वांना एकच माहिती आहे की पोलीस खात्यामध्ये सुद्धा आता पूर्वीच्या सारखे लोक राहिलेले नाहीयेत. अंग्रेज के जमाने के जेलर राहिलेले नाहीये. आता तुमच्या आणि माझ्या सारखे बरेच लोक तुमच्या मागे भगिनीतून आमच्या डिपार्टमेंट मध्ये आलेले आहेत. म्हणून आम्ही नेहमी सांगतो की जरी चेहऱ्यावरून करडे भरडे दिसतात पोलीस, हृदयात मात्र फुलंही जपतात पोलीस. मनातील गैरसमजुती पुसा, जरासे जवळ या, तुमच्या सारखीच माणसं असतात पोलीस. बाबांनी या ठिकाणी सांगितलंय की संत ज्ञानेश्वराचं काम सांगितलं, तुकाराम महाराजांचं काम सांगितलेलं आहे. तर तुकाराम महाराजांनी, संत ज्ञानेश्वर महाराजांनी, तुम्हाला बघितलं की 700 वर्षापूर्वी बाबांचं मी ऐकत होतो कीर्तन, की कालचा पेपर, सकाळचा पेपर संध्याकाळी रद्दी होतो, परंतु आज बाबांनी सांगितलं की माझी ज्ञानेश्वरी असेल, माझी गाथा असेल, तुकारामाची कोणताही धर्मग्रंथ असेल, तो कधीच पुराणा झालेला आपण ऐकला का? नाहीये. 700 वर्ष पूर्वी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे आणि 700 ओव्यामध्ये आमची एक, आमच्यासाठी 302 ओवी ही लागू केलेली बाबांनी. आमच्याकडे 302 ओवी म्हणजे काय? मर्डर आहे, मर्डर. आणि बाबांची 302 ओवी म्हणजे ती आपल्या सर्वांना घेण्यासारखी आहे की का कुर्माची आपरी उवावेला आववे पसरी ना तरी इच्छा वसे आवरी आपुली आपण तैसे इंद्रिया पत्ते होती जयाची म्हणितले करती तयाची प्रज्ञा जाणत. की माणसाला प्रज्ञावंत व्हायचं सांगतात, त्याचं उदाहरण म्हणजे कासवाचं दिलेलं आहे. कासवाला किती अवयव आहे? 6 अवयव आहे. समोर मान, पाठीमागे शेपू, डावीकडे 2 पाय, उजवीकडे 2 पाय. त्या कासवाला जर तुम्ही हात पंच म्हणजे त्याला स्पर्श केला, त्याला तुम्ही मारा हाना काही होतं का? तसं माणसाचं त्यांनी सांगितलेलं आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी की जसं तुमच्यामध्ये जे 6 अवगुण आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, माया, याला जर कोणी स्पर्श केला तर तुम्ही सुद्धा आकुंचन पावलं पाहिजे. तेव्हा तुम्ही स्थिर प्रज्ञ होऊ शकतात. आणि त्याचं एकच ठिकाण आहे, या 6 अवगुणांवर जर मात करायची असेल तर ते म्हणजे संतांचं, लक्षात ठेवा. म्हणून आपण सर्वांनी कुठं गेला मला माहिती, परंतु संत संगती जोपर्यंत आपल्याला घडणार नाही तोपर्यंत आपल्या मनातला काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर जाणार नाहीये. बाबांना माहितीये, प्रत्येक संताला तुम्ही बघितलं असेल की काम करताना त्रास झालेला आहे, लक्षात ठेवा. आपल्याला माहिती आहे की संतांचं कार्य कसं आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की काही वहावे जीवन, काही पलंगी शेवण, काही भोज नानापरी तर काही कोरड्या भाकरी, काही बसावे वाणी तर काही पायी अंगवाणी, जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे राहणे. म्हणजे कार्य कठिन है इसलिए करने योग्य है. असाधारण कार्य तो सभी करते हैं, कोई असाधारण कार्य करने में और मजा आहे. अशा पद्धतीचं बाबाचं काम आहे. मी बघितलं की काही लोक बाबांनी खूप त्यांना मोठं केलं, पण काही लोकांनी विनाकारण बाबांचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु संतांचं कोणतंही कार्य असू द्या, कोणी निंदो अथवा वंदो, काम करणं तर मारो धंदो
आहे. लक्षात ठेवा, बाबांचं काम जे आहे त्याला कोणी रोखू शकणार नाही, कारण बाबांचं काम हे ईश्वराचं काम आहे, संतांचं काम आहे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले साधू तोची ओळखावा, देव तोची जाणावा. मृदू सभाय नवनीत तैसे सर्जनाचे चित्त, ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरे जो हृदय. दया करणे जे पुत्राशी तेच दास आणि दासी. तुका म्हणे काय वर्णू, त्याची भगवंताच्या मूर्ती आहे. ते जे ईश्वर आहे तो कुठं आहे, माणसामध्ये आहे. आणि आपल्याला गुलाब बाबा असतील कोणत्याही संतांनी एकच शिकवण दिलेली आहे, ती म्हणजे मनुष्य सेवा म्हणजे ईश्वर सेवा आहे. आणि बाबांनी सुद्धा प्रगट दिनाचं जे काय औचित्य साधून ते तर वेळोवेळी करतच आहेत. आमच्या पोलिसाचं काम ते करतात, संताचं काम ते करतात. खरोखरच त्यामुळं बाबांचं जे काही महती आहे, आमचं सुद्धा कायदा कानूनचे जे काही समस्या आहेत बाबा त्या गावातलंच दूर करतात. ही खरोखरच आमच्या दृष्टिकोनातून फार मोठी गोष्ट आहे. अधिक न बोलता कल हो आज जैसा, फूल हो गुलाब जैसा, महल हो ताज जैसा और हर एक कार्यक्रम हो हमारे शांताराम बाबा जैसा. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.